हॅलो फ्रेंड, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हाला मी इथे आपले बॉबिनला कशी नीट करायची जेणेकरून आपली शिलाई छान पद्धतीने येईल. तर इथे आपली शिलाई कशी येत आहे मी तुम्हाला इथे दाखवत आहे. मी तुम्हाला इथे 2 टिप्समध्ये दाखवणार आहे की शिलाई बरोबर कशी यावी त्याच्यासाठी. तर इथे मी 5 नंबरची शिलाई वरती सेट केलेलं आहे. इथे मी तुम्हाला आता शिलाई मारून दाखवत आहे. तर आपल्याला ही शिलाई इथे नीट करून घ्यायची आहे. बॉबिनमध्ये काय काय खराबी आहे ती मी तुम्हाला इथे नीट करून दाखवणार आहे जेणेकरून तुमची शिलाई नीट येईल. तर इथे बघू शकता कशी शिलाई इथे खेच एकदम टाईट येत आहे. तर अशी येऊ नये म्हणून मी तुम्हाला इथे बॉबिनला कसं सेट करायचं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे आपण 4-5 नंबरची तुम्हाला जितकी पण नंबरवरती शिलाई करायची असेल तर तुम्ही इथे सेट करून घ्या. तर हा माझं हे बॉबिनचा जो बॉक्स आहे ते खुलत नाही म्हणून मी खालच्या साईडने नट टाकून बॉबिन काढून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता आपली जी पट्टी आहे ती अशी राऊंडमध्ये मोडलेली आहे, म्हणजेच ही बॉबिन नीट नाही आहे. तर याला आपल्याला इथे कशी नीट करायची, कशी सुधरवायची आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इथे बघू शकता किती खराब शिलाई आलेली आहे. तर याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. छोटंसं आपल्याकडे पेचकस असेल ते घेऊन घ्यायचं आहे आणि हे जे छोटे छोटे नट आहे ते आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे. एकदम हळूवारपणे सांभाळून काढायचे आहे जेणेकरून हे नट खाली पडणार नाही. तर अशा प्रकारे आपण इथे जेव्हा हे लावत असतो बॉबिन केस तर हे धागा थोडं ढिलं वाटत आहे म्हणून आपल्याला याला सेट करून घ्यायचं आहे. तर याला कसं सेट करायचं आहे तेही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर छोटा नट काढून घेतलेला आहे, त्यानंतर त्याच्यापेक्षा एक अजून नट आहे मोठा, तो पण आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर मी हे दोन्हीही नट या कापडावर ठेवून घेत आहे कारण की इतके बारीक नट आहेत ते खाली पडून जाईल आणि भेटणार नाही. तर ही पट्टी आपल्याला इथे काढून टाकायची आहे. तर ही पट्टी खूप जास्त अशी वाकलेली आहे राऊंडमध्ये, तर अशी नको पाहिजे आपल्याला, एकदम बरोबर आपल्याला इथे सेट करायची आहे. तर कशी सेट करणार ते पण मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे हे वरचा भाग असं वरती मोडलेला आहे, तर असं करून असं नको पाहिजे. तर आपल्याला थोडंसं असं सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं असं गोल करायचं आहे. एका बोटाच्या सहाय्याने आपल्याला इथे याला असं राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे. हे झाली आपली सेट पट्टी. याचा आकार तुम्ही इथे बघू शकता. थोडंसं आपल्याला गोल ठेवायचं आहे, जास्त गोल नाही करायचं आहे जेणेकरून डब्बीचं जे सेटिंग आहे ते खराब होईल. तर इथे आपल्याला याची सेटिंग छान पद्धतीने सेट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला बॉबिनला ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला हे जे नट आहेत ते नट इथे सेट करून घ्यायचे आहे बॉबिनला. दोन्हीही नट आपल्याला पेचकसने टाईट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला दुसराही नट घ्यायचा आहे आणि त्याला पण इथे फिक्स करून घ्यायचं आहे याच्याने पेचकसने. तर अशा प्रकारे इथे याला आपल्याला इथे टाईट करून घ्यायचं आहे. जास्त टाईट नाही करायचं जेणेकरून तुमची शिलाई जास्त टाईट येईल. थोडंसं आपल्याला इथे लूज करायचं आहे, जास्त टाईट नट ठेवायचे नाही. तर इथे तुम्हाला याला परत असं लूज करायचं आहे. 3-4 वेळेस तुम्हाला असं सतत करत जायचं आहे जोपर्यंत तुमची शिलाई बरोबर येत नाही. तर इथे आपल्याला परत डब्बीला चेक करून घ्यायचं आहे. धागा असा थोडंसं खेचायचं आणि अशी लटकवायची आहे. तर खाली जात नसेल डब्बी तर तुमची डब्बी बरोबर आहे. आता इथे फिक्स झालेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत शिलाई लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण घरच्या घरी शिलाई नीट करू शकता. तर इथे थोडीशी अशी गोळा होत आहे तर मी परत इथे शिलाई मारून घेत आहे. तर इथे बघू शकता किती छान पद्धतीने इथे मी शिलाई मारलेली आहे. तर तुम्हाला इकडनं परत असं काढायचं आहे. 3-4 वेळेस असंच करायचं आहे तुम्हाला सतत. हे नट जे आहेत ते लूज करून बघायचे आहेत 3-4 वेळेस. जोपर्यंत तुमची शिलाई नीट येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे नट लूज करत जायचं आणि चेक करत जायचं आहे. मी असंच घरच्या घरी शिलाई बरोबर नीट करून घेते. तर मला कुठेच मशीन न्यायची गरज नसते, तर मी घरच्या घरी रिपेअरिंग करत असते मशीनला.
तर हे झालं आपलं. त्यानंतर परत याला आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तर खूपच मला म्हणजे करताना कंटाळा पण येत असतो, पण घरच्या घरी मी करून घेते. तर अशा प्रकारे इथे माझी शिलाई बरोबर आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान फिनिशिंगमध्ये, कुठेच लूज वगैरे नाही आहे शिलाई. तर अशा प्रकारे इथे आपल्याला नीट करून घ्यायची. ही झाली डब्बीची सेटिंग. आता तुम्हाला मी याची जी झांज म्हणता याला त्याची सेटिंग करायची आहे. तर याचं पण नेमकं यूज असतं. जर का तुमची शिलाई बरोबर येत नसेल किंवा टाईट होत असेल तर इकडनं पण तुम्ही याला नीट करू शकता. तर ही झांज आहे, त्याला स्प्रिंग पण म्हणू शकता. याला आपल्याला इथे बरोबर असं दाबून थोडंसं टाईट करायचं आहे आणि हे नट इथे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पण आपल्याला शिलाई मारून बघायची आहे. तर बरोबर आपली शिलाई इथे आलेली आहे. थोडंसं अजून परत आपल्याला हे नटला थोडंसं लूज करायचं आहे. तर बघा इथे छान पद्धतीने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला याला सेट करायचं आहे. तुमची जर का शिलाई बरोबर येत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही फक्त 5 मिनिटात शिलाई नीट करू शकता. जर का तुमची टाईट किंवा ढिली वगैरे होत असेल शिलाई तर तुम्ही डब्बी जी बॉबिन असते त्याला पण नीट करू शकता. आणि याला पण मी तुम्हाला दोन्ही स्टेप इथे दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.